फेलोशिप आहे, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस इंडियाची त्यांना फेलोशिप आहे, महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेसची त्यांना फेलोशिप आहे. आदरणीय काकोडकर साहेबांना वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे ऑनर्स किंवा त्यांचा सन्मान झालेला आहे की ज्याच्यामध्ये IIT मुंबई, IIT खडगपूर, IIT दिल्ली, युनिव्हर्सिटी ऑफ बँगलोर, गुरु नानक देव युनिव्हर्सिटी म्हैसूर, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, जामिया हमदर्द युनिव्हर्सिटी आणि असे कितीतरी विद्यापीठाकडनं त्यांचा सन्मान झालेला आहे, सत्कार झालेला आहे. त्यांना शिवाजी युनिव्हर्सिटी, गोवा युनिव्हर्सिटी, टिळक महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आणि पंडित रविशंकर शुक्ल युनिव्हर्सिटी आणि डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी देऊन सन्मानित केलेला आहे. मित्र, मला हे सांगताना खूप आनंद होतो. भारत सरकारने त्यांना पद्म अवॉर्ड्सचे 3 अवॉर्ड्स दिलेले आहेत. 1998 साली त्यांना पद्मश्री अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. 1999 साली त्यांना पद्मभूषण हे अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे आणि 2009 साली त्यांना पद्मविभूषण हा अवॉर्ड मिळालेला आहे. केवळ या देशातच नाही तर जागतिक स्तरावरच्या विविध संस्थांच्या मध्ये ते काम करत असतात. त्या संस्थांच्याकडनं त्यांना मान्यता मिळालेली आहे, त्यांचा सन्मान झालेला आहे. त्यापैकी काही महत्वाच्या संस्था म्हणजे रॉकवेल मेडल फॉर एक्सलन्स इन टेक्नॉलॉजी हा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे 1997 साली. इंटरनॅशनल न्यूक्लिअर एनर्जी अकॅडमीचे ते सदस्य आहेत. वर्ल्ड इनोव्हेशन फाउंडेशनचीही माननीय काकोडकर साहेब सदस्य आहेत. काउन्सिल ऑफ ॲडवायझर्स वर्ल्ड न्यूक्लिअर युनिव्हर्सिटी याचे ते मेंबर आहेत. इंटरनॅशनल न्यूक्लिअर सेफ्टी ॲडवायझरी ग्रुप याचे ते सदस्य आहेत आणि वेगवेगळ्या जागतिक पातळीवर ज्या संघटना काम करत असतात, मग ते आण्विक अस्त्र असतील, आण्विक एनर्जी असेल, ऊर्जा असेल, यामध्ये त्यांचं भरीव असे योगदान जागतिक पातळीवर आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स आणि ऑनर्स तर कितीतरी मिळालेले आहेत. भारतीय पातळीवर त्यांना 35 अतिशय सन्मानाचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि जागतिक पातळीवरही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. भारताची अणुऊर्जा आणि त्या निमित्ताने या देशामध्ये जी काही जडणघडण झालेली आहे अणुऊर्जेची, वेगवेगळ्या ठिकाणी जे अनेक कार्यक्रम आपण राबवलेले आहेत किंवा त्यांना जी दिशा दिलेली आहे त्या आधारांच्या मध्ये माननीय काकोडकर साहेब यांचं अतिशय भरीव असं काम आहे. या महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळाच्या निमित्ताने आदरणीय ॲडव्होकेट शिंदे साहेब आपल्या सर्वांची प्रेरणा असताना यांच्या प्रयत्नाने काकोडकर साहेब आपल्या महाविद्यालयामध्ये आज या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांना याची डोळा पाहण्याचं भाग्य आपल्या सर्वांना आणि विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. तर पुनश्च एकदा आपण सर्वांनी अतिशय जोरदार टाळ्या वाजवून आपल्या कॅम्पसमध्ये त्यांचं मनापासून स्वागत करूया आणि पुढे आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय प्रेरणादायी ठरेल अशी ओळख जर आपण करून दिली, यानंतर निर्माण करणाऱ्या काकोडकर सरांचा आपण सन्मान करावा. अण्णा शिंदे यांना विनंती आहे की आपण अध्यक्षपणावर आजचे आपले प्रमुख पाहुणे जागतिक कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ, ज्यांच्याबद्दल आपल्या मायभूमीला राष्ट्र अभिमान वाटावा
असे डॉक्टर अनिल काकोडकर साहेब, डॉक्टर मास्के सर यांनी आता सगळ्यांचा नामोल्लेख केलेला आहे. कार्यक्रमाला उशीर होत चाललेला आहे, तेव्हा पुन्हा सगळ्यांची नावं रिपीट करण्यामध्ये मी वेळ घालवत नाही. क्षमा करते मला सगळेजण आणि समजून घेते. सगळे मान्यवर बंधू भगिनी आणि विशेषतः विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक प्राध्यापिका, शिक्षक शिक्षिका आणि मित्र, खरं म्हणजे आज आपल्याला अनन्यसाधारण योग आलेला आहे. एक प्रकारचं भाग्य आहे की माननीय डॉक्टर अनिल काकोडकर साहेब यांच्यासारखे शास्त्रज्ञ आपल्या या श्रीरामपूर सारख्या भूमीकडे, म्हटलं तर साहेब आमचं गाव हे बिनवेशीचं गाव आहे, मूळचं गाव नाही, हे नंतर वसलं. असं नंतर वसलेलं हे गाव, या गावाला, या मायभूमीला तुमचे पाय लागावे हे खरोखरच आमचं श्रीरामपूरवासियांचं, नगर जिल्ह्याच्या वासियांचं आमचा प्रयत्न म्हटला तर उत्तर भाग, त्या उत्तर भागाचं भाग्य. पण तसं म्हटलं तर श्रीरामपूर ही भूमी मात्र कर्तृत्ववान लोकांची भूमी आहे. इथं जे माणसं आले अमेरिकेसारखे, की बाहेरून आले, वसाहत केली, पण कर्तृत्व गाजवलं, तसं या श्रीरामपूर शहरात देखील हे मूळचं गाव नसताना साहेब इथे बाहेरून माणसं आली, नशीब काढण्यासाठी आली, आपलं भवितव्य उज्ज्वल निश्चित आहे हे सिद्ध करण्यासाठी आले आणि त्यांनी खरोखरच उद्योग काढले, व्यवसाय काढले, कारखाने काढले आणि हा सगळा परिसर हा एक प्रकारे अशा तऱ्हेने शोभून आणला की खरोखरच वैभवाने फुलवला. अलीकडे पाण्यामुळे अडचणी झाल्या, पाण्याचे प्रश्न निर्माण झाले म्हणून थोडंसं दुर्भिक्ष, पण नाहीतर ही भूमी ही कर्तृत्ववान लोकांची भूमी आहे. आणि आजही आमची शिक्षण संस्था आणि इतरही शिक्षण संस्था इथं दिमाखाने काम करतात आणि तुमच्यासारखा शास्त्रज्ञ इथे यावा हे आमच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना खरोखरच अतिशय प्रेरणादायी आहे. शास्त्रज्ञ पाहायला मिळणं ही सुद्धा एक प्रेरणा आहे. ही मुलं दूरदूरून आलेली, खूप दूरदूरून आलेली, बाहेरून आलेली, शहराच्या बाहेरून आलेली, प्रवास करून आलेली आणि औत्सुक्याने डॉक्टर अनिल काकोडकर या शास्त्रज्ञाला पाहायचं आहे, ऐकायचं आहे अशा जिज्ञासेने इथं आलेली आहे. तसेच इतर अनेक व्यक्ती सुद्धा. मित्रांनो, डॉक्टर अनिल काकोडकर यांची ओळख प्राचार्य डॉक्टर मस्के सर यांनी करून दिली. दशेपासूनचा जन्मापासूनचा इतिहास आहे ना, तो दैदिप्यमान इतिहास आहे. तुम्हाला सांग, वेगळा इतिहास आहे. म्हणजे शास्त्रज्ञ म्हणून ते जे आहेत ते तो दैदिप्यमान आहेच आहे, पण त्याहीपेक्षा त्यांच्या मातापित्यांचा इतिहास हा वेगळ्या तऱ्हेने उज्ज्वल आहे असं मी म्हणेन. यांचे माता पिता त्या गांधीजींच्या महिला आश्रमामध्ये सेवाग्राम वर्ध्याला तिथं शिकल्या, तिथं वाढल्या, गांधीजींच्या छायेखाली, गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली. आणि इतकंच नाही तर 1943, 44, 45, 46 या 4ही वर्ष
भूमिगत चळवळीमध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या त्याने अतिशय सक्रिय काम केलं, धोका पत्करून. साने गुरुजी, मोठे मोठे सगळे पुढारी भूमिगत अवस्थेतले, त्यांच्याशी त्यांचा संबंध आला. डॉक्टर लोहिया, मधुलिमय, अनेक तऱ्हेचे पुढारी सगळे मार्गदर्शन चळवळीचं करत होते ते. अशा अवस्थेमध्ये त्याहीपेक्षा विचाराची जी शिदोरी त्यांनी गांधीजींच्या छायेखाली जमवली ती मात्र अजय आहे. आणि त्याने त्या बाबतीत लिहिलंय की मला ही जी शिदोरी मिळाली गांधीजींची, विशेषतः की खूप विचार असे समज गैरसमजापेक्षा सत्य फार मोठे असते आणि संस्कारच्या वयात आमच्या समोर कोण होतं? तो साक्षात बापू होते, महात्मा गांधी होते. विशेषतः स्वातंत्र्य लढा आला, यांचं लग्न झालं होतं काकोडकरांचं. यांचे वडील पुरुषोत्तम काकोडकर, ते गोव्यातले. त्यांना अटक झाली गोव्यामध्ये, आणि गोव्यामध्ये अटक होऊन त्यांना शिक्षा दिली गेली 9 वर्षाची. ती गेली लिस्बनला, पोर्तुगालमध्ये पाठवलं त्यांना. जेलमध्ये होते पोर्तुगालमध्ये. अशा अवस्थेत तपशिलात जात नाही, आपल्याला त्यांचं भाषण ऐकायचं आहे. काय हाल अपेक्षामध्ये, पण अतिशय धैर्याने, धाडसाने त्या मातेने दिवस काढले असल्याने त्यांनी सांगितलं, गांधीजींनी शिकवलं आम्हाला, परावलंबी व्हायचं नाही, खचायचं नाही, पुन्हा पुढे शरणागती पत्करायची नाही, परिस्थिती पुढे लढत राहायचं. आणि त्या खरोखर लढत राहिल्या. म्हणजे अशा अवस्थेत की लहान लहान मुलं, यांना शिकवायचं, यांचं शिक्षण चालू, यांना सांभाळायचं, यांचं पालन पोषण करायचं. आणि अशा अवस्थेमध्ये त्या मातेला हाल अपेक्षामुळे टीबी झाली. ट्रीटमेंट घ्यायची की काय करायचं. त्याच्यानंतर ट्युमर झालं, त्याचं ऑपरेशन मोठं करावं लागलं. कुठं करायचं, पैसे कुठून आणायचे, आणि या मुलांना कोण सांभाळलं? वडील तर भेटत का? अशा अवस्थेमध्ये या मातेने दिवस काढले. पण बाकीच्या मुली होत्या. पण अनिल कापूर हा मुलगा ठरवलं, हा मुलगा हुशार आहे. जोशी मास्तर नावाचे मास्तर होते, ते म्हटले तुमचा मुलगा आनंद साधारण हुशार आहे, त्याच्या हुशारीचं चीज झालं पाहिजे, त्याला शिक्षण वेगळं द्या, चांगलं शिक्षण द्या. आणि त्यांनी ठरवलं त्यांची आवड कशी आहे, काय आहे, गणित वगैरे सगळं. इंजिनियर होणार आणि मी इंजिनियर करणार. सगळे म्हणत होते कुठे इंजिनियर करत बसतेस, काय करत बसतेस इंजिनियर, कुठून पैसे आणणार आहेस तू, कुठून त्याला शिकवणार आहेस. ह्या मातेनं आपला निर्धार सोडला नाही. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, विशेष म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकरांची हुशारी अशी की खूप हाल झाले त्यांचे. तरी आजीने सांभाळलं, तरी आजोबाने सांभाळलं. 11वी 12वीला तर एकटेच राहिले, कोणाचाच आधार नाही. अशा परिस्थितीमध्ये यांनी दिवस काढले. तुम्हाला सांगतो, आज आपल्याला दिसतं एवढं मोठं ॲटॉमिक एनर्जीचे चेअरमन, गाड्या घोड्या, सिक्युरिटी, पोलीस, काय थाट आहे. पण त्याच्या पाठीमागे जी तपश्चर्या आहे विद्यार्थ्यांना, तुम्ही ती ध्यानात घ्या. आणि म्हणून अशी तपश्चर्या जर केली तर मनुष्य यशस्वी होतो, याच्यावर तुमचा विश्वास बसतो. आणि शेवटी खरोखर त्याने त्या तऱ्हेची तपश्चर्या केली. आणि इंजिनिअरिंगच्या परीक्षेमध्ये 19.5 वर्षाचे असताना, 19.5 इंजिनियर झाले, 19.5 वर्षाचे असताना इतक्या अडचणीमध्ये, आर्थिक मदत नाही, अशा अवस्थेमध्ये आईची आभार, बहिणींची आभार, पण अशा अवस्थेत न ढकमकता तेही
इंजिनियर झाले आणि विशेषतः मला माहित नव्हतं, मी ते वाचलं त्यांचं मातेचं पुस्तक, तर त्याच्यामध्ये आहे की भाभा विज्ञान केंद्राच्या ट्रेनिंग कॉलेजला, ट्रेनिंग कॉलेज काय मला समजे ना, त्याला ते पहिले आहे. तेव्हा मी त्यांना विचारलं की ते ट्रेनिंग कॉलेज काय. ते ट्रेनिंग कॉलेज म्हणजे तिथे एक ट्रेनिंग कॉलेज त्या विज्ञान केंद्रामध्ये, त्याच्या परीक्षा द्याव्या लागतात. तशी परीक्षा त्यांनाही द्यावी लागली आणि त्या परीक्षेत ते पहिले आले. आणि ते पहिले आले म्हणजे असे, मस्के सर तुमच्यापेक्षा मी वेगळा ही माहिती सांगतो, बायोडाटा सांगतो की हा जो त्यांचा मार्काचं रेकॉर्ड होतं, ते रेकॉर्ड खूप वर्ष कोणी मोडलेलं नव्हतं, कोणा विद्यार्थ्याने मोडलेलं नव्हतं. मुलांना हा पराक्रम आहे. त्याच्यानंतर मग 2001 साली त्यांना पोखराण झालं. पोखराणचा स्फोट तुम्हाला माहिती आहे, अणुस्फोट. त्याच्यानंतर त्यांना पद्मश्री